राऊतांनी पुन्हा टीका केलेली आहे, भोंदू हा शब्द वापरलेला आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन काढली तर हे ग्रामपंचायत इलेक्शन पण लढू शकत नाही भाजपा असं म्हटलं. संजय राऊतच्या बोलण्याला महाराष्ट्र आता सिरियसली घेत नाही. त्यांच्या डोक्यावर झालेला जो परिणाम आहे तर आम्हाला त्यांची काळजी वाटते की यांना कोणत्या दवाखान्यात ॲडमिट करायचं, म्हणून काय काढलं पाहिजे काय घातलं पाहिजे हे सर्व पद्धती आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. परंतु आता तुमचीच फक्त आवरून ठेवा, नसता ती सुटली तर लोक तुम्हाला पाहून हसतील. ते एक असं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंना मराठ्यांचे टॉलेस्ट नेते म्हणून संबोधले आहे, तर संजय राऊत म्हणतात की आंबेडकर म्हणजे मवियाची ए टीम आहे, ते आमच्यासोबतच आहेत. प्रकाश आंबेडकर साहेबांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे, जे बोलले ती वस्तुस्थिती आहे. अनेक वर्षापासून ज्या समाजाला कुणबीची सर्टिफिकेट जे नोंदी होत्या त्या ज्या मिळाल्या नाहीत ते द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलं आणि ते शपथेवर केलं. यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांची एक तारीफ मना. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. किंवा त्याला किंग असं जे काय म्हणलेलं आहे, नेता जे म्हणलेलं आहे ते मान्यच करावं लागेल. परंतु आघाडी ही होणार नाही. हे जे काही इंडिया जे आहेत ना, प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याबरोबर राहणार नाही हे तेवढंच सत्य आहे. म्हणून संजय राऊत आता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रकाश आंबेडकर त्यांच्या हाती लागणार नाही हे तेवढं सत्य आहे. प्रकाश आंबेडकर जर हाती लागणार नसतील तर ते आपल्या शिवसेनेच्या सोबत येतील असं म्हणावं का, असं आकलन करावं का त्याचं? प्रकाश आंबेडकर साहेब जर आले तर निश्चितच त्यांचं स्वागत केलं जाईल आणि आम्हाला सुद्धा इच्छा आहे की त्यांनी आमच्याबरोबर यावं. आपण मिळून महाराष्ट्राचं राजकारणात वेगळी दिशा द्यायचं काम त्यामुळं घडेल सुद्धा आणि म्हणून त्यांना आमचा विनंती राहील, अखेर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. भुजबळ ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहेत आणि जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, अतिशय नाराज आहेत ते सरकारवरती आणि आता ओबीसींचा एक मोठी यात्रासुद्धा ते काढत आहे संपूर्ण महाराष्ट्रात. भुजबळ साहेबांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली. जे नोटिफिकेशन काढलेलं आहे ते सर्वांनी जर पाहिलं, आता अनेक नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला याच्यातनं सर्व बोध झालेला आहे. म्हणून आता पुन्हा जर जातीमध्ये जर भांडणं लावायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो त्यांचा उद्योग असेल. परंतु सरकार कधीही प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का आम्ही लावू देणार नाही, त्यांना व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. एवढी स्पष्ट भूमिका असताना सुद्धा हे वाद कशासाठी घालतात हा एक प्रश्नच आहे. बरं, उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे राहुल नार्वेकर यांची देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं आहे, पुढचं पाऊल मानायचं का असा सवाल ते विचारत आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी तर टीका टोमणे हे जे काही केलेत त्यांना तेवढं काय असं महत्त्व दिलं जात नाही. जी झालेली निवड ती योग्य आहे आणि महाराष्ट्रातला एखाद्या माणसाचा एवढा गौरव होतोय याचा खरं तर अभिमान बाळगला पाहिजे. 8 पक्ष फिरून आलेल्या व्यक्तीला पक्षांतर बंदी समिती अध्यक्ष केले, त्यामुळे याचा अर्थ का भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला एक मोठ्या पोस्टला बसवणं असं आहे संजय राऊतांचा आरोप. आपल्या माणसाला मोठ्या पदावर जर तो गेला असेल, याचा समितीचा जर तो अध्यक्ष होता असेल तर त्याचा अभिमान बाळगा. तुम्हाला दुसरे चालतील पण आपला चालणार नाही. ज्यांनी त्याला तुम्हाला शिव्या दिलेल्या आहेत ते तुम्हाला चालतात, पण तो जो चांगलं काम करतो तो चालत नाही. रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी आहे, तिसऱ्यांदा समन्स गेला, आजही चौकशी त्यांची. पाहूया आता चौकशीमध्ये निघेलच ना काय झालंय, कोणती जमीन कशी घेतली, कोण त्यात आहेत. जवळपास 47 कंपन्या त्याच्यात आहेत असं माझी माहिती आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यात अनेक मोठ्या लोकांचाही सहभाग आहे. म्हणून आता ही चौकशी जेव्हा सुरू होईल त्या टायमाला बडे मासे गळायला लागतील एवढे निश्चित.